नमस्कार मित्रो, आजकाल खूप अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा आणि वाद चालू आहेत की ज्याचं मुख्य कारण टिपू सुलतान हे आहे. आणि हे टिपू सुलतान फार मोठे लढवय्ये होते. यांनी इंग्रजांच्या विरोधात लढाई दिली आणि त्यात शहीद झाले, अशा पद्धतीचे सेक्युलर कॉमेंट बऱ्याच ठिकाणी आल्या. आणि टिपू सुलतान हे खूप मोठे लढवय्ये योद्धे होते आणि ते देशांचे फार मोठे या भारत देशाचे देशभक्त होते. अशा पद्धतीचं त्यांचं चरित्र, त्यांचं वर्णन करण्यात आलेले आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणतात ते बघू. गेली अनेक वर्षे देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. वर्षानुवर्षे शिकवण्यात आलं टिपू सुलतान महान राजे होते, पण टिपू सुलतानने 75,000 हिंदू व 33 नायरांची कत्तल केली हे शिकवण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे मित्रहो, हे जे फडणवीस साहेब म्हणाले त्याच्यामागे त्यांचं म्हणायचा मूळ हेतू असा होता की काँग्रेसने अशा प्रकारचं इतिहास लिहिला की ज्या ठिकाणी जेही मुघल असतील, जे आक्रमण करणारे असतील, जे आक्रांता असतील, त्यांना खूप चांगलं आणि उच्च दर्जाचे देशभक्त ठरवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आणि असा इतिहास त्यांनी क्रमिक पुस्तकात दिला. मग ते औरंगजेब असतील, ते शहाजहाँ असतील किंवा ते घोरी असतील, ते अब्दाली असतील, अशा पद्धतीचं हे उदांतीकरण काँग्रेसने त्यांच्या काळात केलं. आणि आज BJP सरकार आल्यापासून त्यांनी खरा इतिहास शोधायला सुरुवात केली आणि बरेचसे इतिहासकारांनी मंजूर केलं की हे जे आक्रांत होते त्यांनी ह्या देशावर खूप जुलूम जबरदस्ती केली. स्त्रियांचं अपहरण केलं, लोकांना धर्मांतरित केलं आणि इथले मंदिर मोठ्या प्रमाणात पाडले आणि त्याच्यावर मस्जिदी उभ्या केल्या. आणि हे आपल्याला उदाहरणासर भारतात बऱ्याच ठिकाणी ते दिसते. जेव्हा अयोध्या, जेव्हा काशी, जेव्हा मथुरेचं वेगवेगळ्या माध्यमातून संशोधन झालं तेव्हा ती गोष्ट खरी ठरली. पण काँग्रेसने हे कधी मान्य केलं नाही. 70 सालामध्ये काँग्रेसने हेच केलं की हे आक्रांत होते, यांना देशभक्त ठरवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मित्रहो, हे जे राज्य होतं टिपूचं, त्याचा बाप होता हैदर अली आणि त्याने ते राज्यही एका हिंदू राजाकडून हिसकावून घेतलं. तो हिंदू राजाची पदवी सरदार होता आणि मोठा पराक्रम असल्यामुळे त्याने त्या राजाला हासकून लावलं आणि हे म्हैसूरच्या राज्याचा तो मालक बनला, त्याचा मुलगा टिपू. खरं तर टिपूने ह्या इंग्रजांची स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी लढा दिला. ना देशासाठी, ना समाजासाठी, ना मुसलमानासाठी, ना हिंदूंसाठी. तो स्वतःसाठी लढला आणि त्याला शहीदचा दर्जा देणं हे फारसं बरोबर नाही. ह्या देशात विशेष म्हणजे हिंदूसाठी एकच राजा लढला, तेही महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. इथल्या देशवासियांसाठी, इथल्या हिंदूंसाठी ते मोगलांशी लढले आणि त्यांनी असा कसा पराक्रम केला की जे 600-700 वर्ष ह्या देशावर मोगलांचं आणि मुसलमानांचं आणि अफगाणींचं, तुर्कांचं राज्य होतं. पहिल्यांदा त्याला तडाखा दिला आणि त्या महान व्यक्तीने हे दाखवून दिले की ह्या देशामध्ये किती मोठं साम्राज्य परकीयांचं असेल तर स्वदेशी व्यक्ती जेव्हा ताकदीने उभा राहतो तेव्हा ते साम्राज्य खिळखिळे करण्यासाठी, ते साम्राज्य नष्ट करण्यासाठी या भूमीने, इथल्या मातेने त्याला नक्की ताकद दिलेली आहे. इथल्या समाजाने, इथल्या परंपरेने, इथल्या निसर्गाने हे सगळं त्यांना उपलब्ध करून दिले आहे. फक्त त्याची इच्छाशक्ती दृढ असो. आणि इच्छाशक्ती दृढ असणारे शिवाजी महाराज यांनी पहिल्यांदा औरंगजेबला विरोध केला. तेव्हा मित्रो, या देशाचं सच्च देशभक्त आणि देशप्रेमी जर कोणी असेल तर महाराज शिवाजी महाराज होय. नमस्कार.